भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी नामा म्हणे आम्ही पायी कपुकाचे नामा म्हणे आम्ही पायी कपुकाचे धारक नामाचे तुझे देवा भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी पांडुरंगा संतांसी रंजवू चित्तासी आपल्या क्षण झाला मदया संसार संभ्रमे शीतळया नामी झाली काया जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी पर्याप्त सेवेकरता निवडलेला अभंग भगवान पंढर याचे असणारे लढीवाळ भक्त ज्यांच्या जीवनामध्ये भक्त शिरोमणी हे पद प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज बहाल करतात ज्ञानोबा सांगतात ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी जोडिले जन्मोनी केशव चरण परमात्म्याच्या यथेच्छ प्रेम सुखाची प्राप्ती ज्यांनी आपल्या जीवनामध्ये करून घेतली किंबहुना ते प्रेम सुख पाहिल्यावर ज्ञानेश्वर महाराज त्यांना भक्त शिरोमणी हे पद देतात हा ज्यांच्या जीवनाचा अधिकार असे भगवत भक्त शिरोमणी परमात्म्याचे अत्यंतिक असणारे लढीवाळ भक्त नामदेव राय महाराजांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे प्रस्तुत अभंगामध्ये भगवत प्राप्ती नंतर परमात्म्याकडे मागावं काय ते या अभंगामध्ये महाराज सांगतात मुळात महाराज सांगतायत भगवत प्राप्ती या कलियुगामध्ये करणं शक्य नाही ती भगवत प्राप्ती आम्हाला ज्या जोडीमुळे झाली ती जोडी काय असेल तर जन्मोजन्मामध्ये भगवत प्राप्ती करण्यासाठी आम्ही एकच जोडी केली ती जोडी केली फक्त भक्तीची जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती आणि त्याचा परिणाम तेने तुझी प्राप्ती झाली देवा तुझ्या निर्गुण निराकार असणाऱ्या स्वरूपाचं आकलन होऊन सगुणाच्या यथेच्छ प्रेम सुखाचा अनुभव आम्ही भक्ती या साधनाद्वारे घेतला आम्हाला तुझी प्राप्ती झाली आणि आता तुझी प्राप्ती झाल्यानंतर आमचं मागणं तुझ्या चरणावर एवढंच आहे काय मागणे भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी जन्मोजन्मांतरामध्ये तुझ्या चरणाजवळ आम्हाला वास्तव्य मिळावं आणि चरणाजवळ वास्तव्य करत असताना आम्ही काय करावं तर भक्ती करावी आणि भक्ती कशी करावी प्रेम सुखाने करावी प्रेम सुख भक्तीची मागणी करण्यासाठी आम्ही कोण आहे नामदेवराय सांगतायत प्रेम सुख भक्तीची मागणी आम्ही करतो कारण नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे काय शब्द आहेत महाराजांचे आम्ही पायिक या शब्दाचा अर्थ सेवक आहे सेवाधारी आहोत पण सेवाधारी असताना सुद्धा पुढचा शब्द महाराजांनी गोड वापरला फुकाचे वापरला काय वापरला आता पायिक आहेत सेवेकरी आहेत सगळे पण फुकाचे नाही
नामदेवरायला माहिती होतं पायिक लोक होतील, सेवेकरी व्हायला तयार होतील, निष्कामतेने सेवा करणारे फार गावतील असं नाही. निष्काम सेवा करणारे थोडेच, म्हणून त्यांच्यासाठी वापरलेला शब्द. आम्ही पायिक आहे, सेवक आहे, निष्काम आहोत. पायिक फुकाचे, आणि फुकाचे पायिक असल्या पाठीमागचं कारण काय असेल तर धारक नामाचे तुझे देवा, तुझ्या नामाचे आम्ही धारक, आणि नामाचे धारक असल्यामुळे आमची मागणी एवढीच. भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी हे व्यापुले चरणी जन्मोजन्मी विठ्ठल. अभंगाचा भाव प्रतिपादित केला. कीर्तन चालू करायच्या अगोदरच सांगून जातो, म्हणजे परत मला व्यत्यय नको. कीर्तन चालू होतानाच थोड्या उशिरा झालेले, लाईटीचा वेळ गेला आपला बराचसा, त्यामुळं जवळजवळ 7:45 आणि मी बोलायला सुरुवात झाली आता 7:15. मी फार वेळ काय तुमचा घेणार, फक्त माझ्या अभंगाचं पदभूत तुमच्या समोर मांडत असताना नामदेवराय ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे तुमचं रोजचं टायमिंग आहे 9. 9चे थोडे 9:30 होतील, यापेक्षा जास्त होणार नाही. अभंगाचा भाव प्रतिपादित केला. सेवा का आहे, किम निमित्ताने, सेवेचं प्रयोजन काय आपल्या प्रत्येकाला ज्ञात आहे. दरवर्षीप्रमाणे होत असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोळविरे या गावामध्ये, आणि त्यातील आजची उपांत्य दिवसाची सेवा म्हणजेच जागराची सेवा. आणि जागराची सेवा म्हटल्यानंतर विषय ठरलेला असतो. बहुतांशी सगळ्यांचं सहज म्हणणं असतं, सत्यामध्ये 3 बुवा बांधलेले असतात. किती बुवा? 3 बुवा. कुठले? पहिल्या दिवसाचे, जागराचे आणि काल्याचे. काय केलेले? 3 बांधलेले, मधले चराय सोडलेत का? नाथ महाराजांनी सगळेच बुवा बांधून ठेवले हो. जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. कारण ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव. देवाला ऋणी करण्याचं कलियुगातलं साधन काय असेल तर महाराज सांगतायत एकमेव साधन म्हणजे कीर्तनचा अंग. कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. ते अंग हरिरूप करण्याचं साधन म्हणजे कीर्तन आहे. आणि मग संप्रदायाने त्याला घातलेले दंडक असतील, ते दंडक म्हणजे पहिल्या दिवशी स्वरूपपर चिंतन, नामपर चिंतन व्हावं. मग संतपर वैराग्य या सगळ्या गोष्टीचं सेवन करत करत उपांत्य दिवसापर्यंत, आणि उपांत्य दिवसाला परमात्म्याकडे काहीतरी मागावं. आता देवाकडे काही मागावं याचं ज्ञान जीवाला नाहीये, कारण देव या शब्दाविषयी आकलन करणं म्हणजे सामान्याचं काम नाही. देवाकडे काय मागावं याचं सापेक्ष ज्ञान कुणाला असेल तर ते संत महात्म्यांना आहे. म्हणून देवाकडे मागत असताना मागणी संता सादृश्य असावी, संता सापेक्ष असावी, आणि संतांनी परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर काही मागितला हा संप्रदायाचा दंडक. त्यामुळे आज मागणी मागायची, उद्या पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. त्या गोजऱ्या रूपाचं चरित्र गावून आपली काया पवित्र करून घ्यावी, असा संप्रदायाचा दंडक त्या न्यायाने घेतलेला अभंग मागणीपर प्रकरणातील. आता महाराजांना मोबाईलवर सापडला विशेष आहे, नाहीतर मोबाईलवर सापडत नाही हा अभंग. तुम्ही छापील गात्यांमध्ये किती शोधायचा प्रयत्न केला तरी त्यात सापडणार. हा महाराजांच्या हस्तलिखित गाथेतला अभंग आहे. अजून महाराजांच्या हस्तलिखित गाथा प्रकाशित व्हायची आहे, त्याच्यावर भजन केलेल्या मंडळींनाच फक्त अभंग माहिती आहे. आणि माझ्या अंदाजे आता गुगलवर कुणीतरी तो टाकलेला आहे, त्यामुळे तुम्हाला सापडला असेल. विठ्ठल अभंगामध्ये नामदेवराय परमात्म्याची प्राप्ती कशी करून घेतली याचं यथेच्छ समर्पक उदाहरण सांगतात. आणि प्राप्ती झाल्यानंतर देवाकडे मागावं काय. आता खऱ्या अर्थाने विचार केला तर मागणी आणि संत हे प्रकरणच बसत नाही. संत आणि मागणी या प्रकरणाचा विचार केला तर महाराज सांगतात संतत्वाला मागणी संभवतच नाही. संतत्वाला मागणी संभवत नाही, कारण पहिला मुद्दा एक तर ते संत आहे, दुसरा मुद्दा ते जीवनामध्ये भक्ती करतात म्हणून ते भक्त आहे, तिसरा मुद्दा त्यांच्या पाठीमागं काहीतरी परंपरा आहे, आणि चौथा मुद्दा त्यांना स्वतःचा काहीतरी स्वाभिमान. चारही मुद्द्यांचा अगदी थोडक्यात विचार केला तर चारही मुद्द्यांद्वारे
संतांना मागणी संभवत नाही. संतत्वाला मागणी शोभा देत नाही. याचं कारण संतत्व म्हणजे काही सामान्य नाही. संत या पदाचा विचार केला तर सहज कुणीतरी उठला, बाजारामध्ये गेला आणि येताना संतपद विकत घेऊन आला. इतकं सामान्य पद म्हणजे संतपद. महाराज म्हणले बाजारात विकत मिळेल इतकं सोपं पद म्हणजे संतपद नाही. संतपद नाही. संतपद मिळत हे हाटी. हाटी म्हणजे बाजार. हाटी शब्दाचा अर्थ काय? बाजार. बाजारात मिळेल इतकं सामान्य पद म्हणजे संतपद नाही. हिंदटा कपाटी राणीवणी रानावनामध्ये गेला, गिरिकंदरामध्ये बसला, एकांतात बसला, बाह्यांगाची संतत्वाची सगळी लक्षणं धारण केली म्हणून कोण संत झाला असं म्हणता येणार? संतत्वाची लक्षणं बाह्यांगाची नाही. संतत्वाची लक्षणं बाह्यांगाने जेवढी सापेक्ष आहेत त्याही पेक्षा मौलिक अधिकार त्याचा अंतरंगाचा आहे. बाह्यांगाचं लक्षण अगदी सोपं आहे. ऊर्ध्वपुंड्र भाळ, कंठी शोभे माळ. ऊर्ध्वपुंड्र भाळ आहे, कपाळाला गंध लावलेला आहे, कंठामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे. ते बाह्यांगाचं लक्षण आहे. पण या बाह्यांगाच्या लक्षणाचा आंतरिक अधिकार काय? महाराज पुढे सांगतायत त्याच्या कपाळाला गंध असेल, कंठामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल आणि त्याची साधना उपरोक्त असेल तर नुसत्या त्या गोष्टी पाहून सुद्धा कापीजे कलिकाळ तया भेने, काळाची सत्ता त्याच्यावर चालत, हा त्याचा आंतरिक अधिकार आहे. आंतरिक अधिकाराने सन्मुख होणं म्हणजे काय? महाराज सांगतायत विषयी विरक्त जयाना या पपट संतुष्ट सर्वदा स्वय व्यापक निर्धार. सुख आलं तरी तोच भाव, दुःख आलं तरी त्याचा तोच भाव. कुठल्याही स्थितीमध्ये त्याच्या मनाची अवस्था बदलत नाही. तिथं संतपद सिद्ध होत. महाराज सांगतायत सुख आलं तरी त्याला फार काही विशेष वाटत नाही, दुःख आलं तरी त्याला फार त्या दुःखाचं विशेष नाही. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, म्हणून धन्य जगी तोची कार्य राहिली. रामकृष्ण वासुदेव सदा स्मरेवाचे शास्त्रकार त्याची व्याख्या सांगतात संतत्वाची. संतुष्टम सततम वर्तते इति संतः. आणि गीता आपल्याला तीच व्याख्या सांगते, संतुष्टम सततम योग. सातत्याने जे संतुष्ट आहेत त्यांना काय म्हणतात? संत म्हणतात. ज्यांच्या संतुष्टतेला कदापि भंग नाही, कुठल्याही स्थितीमध्ये त्यांची संतुष्टता भंगत नाही. जीवाची संतुष्टता शास्त्राने अल्पकालीन सांगितली, ज्ञानाची संतुष्टता शास्त्र दीर्घकालीन सांगतं आणि संतांची संतुष्टता ही शास्त्र सततची सांगतं. जे सतत संतुष्ट आहेत त्यांना संत म्हणावं, दीर्घकाल एखाद्या गोष्टीवर संतुष्ट आहेत त्यांना ज्ञानी म्हणावं, आणि अल्पकाळ संतोषी आहे त्याला जीव म्हणावं. थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे खाण्यामध्ये एखादा पदार्थ जास्त आला, पंक्तीला बसल्यावर लाडू 1 दिला, 2 दिले, 3 दिले, चौथ्या वेळी जीव काय म्हणतो? बस मला आता नको, माझं पोट भरलं. पोट भरलं म्हटल्यावर नंतर त्यावेळी लाडू खाणं बंद.
पण दुसऱ्या दिवशी जर सकाळी नाश्त्याला पुन्हा लाडूचा आला तर मग आता नाकारेल का? रात्रीच्या लाडूला पंक्तीला बसल्यावर नाकारत होता, त्या लाडूला दुसऱ्या दिवशी जीव नाकारू शकत नाही. कारण कुठल्याही गोष्टीबद्दल तो अल्पसंतोषी आहे, दीर्घकाल संतुष्टता त्याची नाही. ज्ञानाच्या संतुष्टतेचा विचार केला तर साधना करत असताना इंद्रियांवर जय प्राप्त केला, वासनेचा क्षय केला, इंद्रियांवरती विजय मिळवला आणि इंद्रियांवर विजय मिळून आघोर अशी साधना केली. साधना केली 21,000 वर्षांची. किती? 21,000 वर्ष साधना केली, 21,000 वर्ष काम जिंकला आणि 21,000 वर्षानंतर एका क्षणासाठी मी अंका समोर आली. किती? एक क्षण. एका क्षणामध्ये 21,000 वर्षाचं तप काय झालं? विश्वामित्रासारखे ऋषी नाडले जेणे. विश्वामित्रासारखे ऋषी सुद्धा नाडले गेले. अर्थात ज्ञानी सुद्धा त्याच्या संतुष्टतेवर दीर्घकाळ टिकू शकला नाही. पण संत एकांतामध्ये असणाऱ्या तुकाराम महाराजांकडे ज्यावेळी स्त्री गेली आणि ती स्त्री एकांतातल्या तुकोबारायांसमोर कामोर मी प्रकट करते, त्यावेळी महाराज म्हणजे जाई ओ तुमाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. महाराज गोड सांगतात, आम्ही विष्णुदास, माताय म्हणजे तुकाराम या नारी आम्हा रखमाई जमा हे दिले नेमून ठाईचे वेची. आम्हाला ठाई नेमून दिलेले. पराव्या माता आम्हाला रुक्मिणी सारखी. हा भाव कुणाच्या अंतकरणाचा आहे? हा भाव फक्त संतांच्या अंतकरणाचा आहे. त्या भावावरती ज्यांच्या धैर्या नाही भंग, भाव एकविध रंग, एकविध रंगाचा भाव फक्त संतत्वाच्या अंतकरणामध्ये. अन्यत्र ठिकाणी एवढी धैर्यता पाहायला मिळत नाही, एवढी संतुष्टता पाहायला मिळत नाही. म्हणून महाराज सांगतायत संत हे पद असे ज्यांच्या संतुष्टतेला कोणत्याही कालामध्ये भंग नाही. कशीही परिस्थिती त्यांच्या समोर आली तरी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, माता पिता नावडे, जनधन नावडे. मग आवडे एकच आवडीचा विषय त्यांचा, तो आवडीचा विषय म्हणजे फक्त परमात्मा. परमात्म्यापेक्षा अन्यत्र काही त्यांच्या जीवाला आवडत नाही. मग महाराज सांगतायत ज्यांच्या चित्ताचा विषयच देव झालेला आहे, ज्यांच्या चित्तामध्ये परमात्म्याशिवाय अन्यत्र काही नाही, अन्यत्र विषयावरती त्यांची आसक्तीच नाही, असे संत कधी देवासमोर मागतील का? पहिला मुद्दा आपला. संत तुम्हाला मागणी शोभा देत नाही, कारण अखंड संतोषी असणारे संत कधीही कोणासमोर काही मागत नाहीत. पहिला. दुसरा मुद्दा, त्यांना मागणी संभवत नाही भक्तत्वाच्या दृष्टीने. कशाने? भक्तत्वाच्या. भक्तत्वाची दृष्टी पाहिली तर भक्ताची व्याख्या सहज तुकोबाने सांगून गेले. भक्ता ऐसे जाणा जे देही उदास गेले अशा पाश निवारून. असे जे समूळ पाश ज्यांचे निवारण होऊन गेले तिथं भक्त हे पद सिद्ध झालं. अशा ही समूळ खनोनी काढावी तेव्हाच गोसावे व्हावे तिने. भक्त हे पद सहज लागत नाही. भक्त होण्यासाठी हनुमंतरायांना तुकोबारा विचारतायत काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या. त्यांना विचारायला गेले, कारण त्यांनी भक्ती करत असताना काय केलं होतं? भक्ताचं प्रमुख लक्षणे काय? लक्षणे दास्यत्व, निकट, हनुमंते पै गेले, परिणाम म्हणून देखिले. भक्ती जर जीवनामध्ये सिद्ध करायची असेल तर दास्यत्व ही भूमिका आहे. कुठली भूमिका आहे? दास्यत्वापेक्षा दुसरी भूमिकाच नाहीये. दास्यत्वापेक्षा अन्यत्र भूमिकेने ते कधी परमात्म्याकडे अन्यत्र भूमिकेने पाहतही नाहीत, किंबहुना अन्यत्र विषयावर त्यांची आसक्ती नाही. यांनी ज्यावेळी परमात्मा प्राप्त व्हावा म्हणून भक्ती चालू केली त्यावेळी देवाला दिलं काय? श्रुती सांगते आपल्याला, गीता सांगून जाते आपल्याला, पत्रम पुष्पम फलम तोयम. काय दिलं? पान दिलं, फळ दिलं, फुल दिलं, पाणी दिलं. यांसारख्या गोष्टी अर्पण करत करत यांची भक्ती पोहोचली कुठपर्यंत? यांनी देवाला वाहिलं काय? अंतिम टप्प्यात ती भक्ती गेली इथपर्यंत. कायेन वाचेन मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती स्वभावात करोन यद यद सकलम परस्मै नारायणाइति. काय वाहिलं देवाला? कायेन वाचेन मनसेंद्रियर्वा. काया वाचा मन सगळं कुठं अर्पण केलं? परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण केलं. की भक्ती पोहोचली तिथपर्यंत. मने सहित वाचा काया
सहित वाचा काया अवघी दिली पंढरी जाया. सर्वस्व देवाच्या ठिकाणी दिलं. मागितलं काय देवा? तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागितले. सगळं देवाकडे दिलं पण मागितलं काहीच नाही याचं नाव भक्त. म्हणून भक्तांना सुद्धा मागणी संभवत नाही. तिसरा मुद्दा परंपरा. तर परंपरेचा विचार केला तर यांची परंपरा सामान्य नाही. यांच्या परंपरेचा विचार केला तर यांच्या वडिलोपार्जित परंपरेने फक्त सेवाच केली. देत सेवा हाची दारवंटा. तिथं सेवा हा दारवंट आहे. वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाजकोना. वंश परंपरेने आम्ही कोण आहे? तुकोबाराय सांगतायत वंश परंपरेने आम्ही दास आहे. कोण आहे? दास आहे. आमची परंपरा काय सांगते? आम्ही दास आहे. आता तुकोबारायला तिथे एक शब्द घालणं अवघड होतं का? वंश परंपरा मालक मी अंकित. सहज म्हणू शकत होते तुकोबाराय या परंपरेचे मी कोण आहे. महाराजांची भूमिका काय? नीचपण बरे देवा नचले कोणाचाही दावा महापुरे झाडे जाती ते भाडे वाचती. महाराज म्हणजे नीचपण आम्हाला बरे. सेवाधाऱ्याचं पद आम्ही जन्मोजन्मांतरामध्ये दास्यत्व केलं. आमच्या परंपरेने तेच केलं. मागणं हे आमच्या परंपरेला शोभा देणारं कृत्य नाही. कारण ती रीत कुणाची आहे? वडिलांची रीत. कारण रीत वडिलांची रीत जाणतोच. आमच्या वाडवडिलांनी सेवा केली. सेवेपेक्षा त्यांनी दुसरं काही केलं नाही. आणि सेवा करणाऱ्या परंपरेचे वंश परंपरा दासमी अंकिता त्याचे आम्ही दास आहोत. म्हणून परंपरेने सुद्धा यांना मागणी संभवत नाही. आणि शेवटचा राहिलेला मुद्दा यांचा स्वाभिमान. त्या स्वाभिमानाच्या दृष्टीने यांना मागणी संभवत नाही. कारण स्वाभिमानाच्या दृष्टीने विचार केला तर महाराज सांगतायत मागून खाणाऱ्याचा देवाने धिक्कार केला. काय केला? मागून खाणाऱ्याचा देवाने धिक्कार केला. फक्त आमच्या बुवा लोकांना अजून हे कळलं नाही. ते 500 साठी पुढे गेल्यावर संयोजकाला परत फोन करते, अहो 500 कमी आहे, घरी जा, तुला भरपूर दिलंय. एका अभंगावर तो गाड्या घेऊन फिरायला लागला. एका अभंगाशिवाय तुझं दुसरं चिंतन नाही. परत त्याच्यावर तू 3 मजली घर बांधलं तरी अजून संयोजकाला 500 मागतो. तो कोबरायची प्रमाण लावायची कुठे? 35 शिवाय आम्ही येत नाही. तू घरीच झोप ना. पण त्यांची चुकी नाही महाराज. 1.5 तास आमच्या दृष्टीने त्यांची चुकी ही नाहीये. ती चुकी तुमची आहे. तुम्हाला त्यांची आवड आहे आणि आवडीसाठी तुम्ही देता. हा तुमचा विषय असो. ज्याचे त्याचे मागता आपण करावी ते कथा. महाराज सांगतायत फक्त मागणाऱ्यांनी लक्षात ठेवा. मागून तुम्ही हरिकथा जरी करत असला, तुकोबाराय म्हटले माझं कीर्तन ठेवा असं जरी कुठला बुवा म्हटला तरी त्याने प्रमाण लक्षात ठेवावं. सप्ताह जवळ आला की बऱ्याच बुवांना आठवण येते संयोजक. महाराज तुकोबारायचे प्रमाण गोड आहेत. माझी करा कथा ऐसे कोणा म्हणती तरी नारायणा जीवा झोड. माझी जीभ झडून जाऊ दे, माझं कर कीर्तन करा म्हणणारे. आसक्ती कथेची नसावी, आसक्ती द्रव्याची नाही. कारण मागणाऱ्याचा नारायणाने धिक्कार केला. भिक्षा पात्रावलंबने जलोजिने लाजिरवाणी ऐसी आसी नारायणे उपेक्षिले सर्वथा. नारायणाने त्याची उपेक्षा केली आणि त्याही पुढे जाऊन तुकोबारायांचा स्वाभिमान पाहायचा झाला. महाराज म्हणजे ब्रह्मांड ठेंग न करावं तर हात पसरायचा नाही. तुका म्हणे कधी
ढीक त्याचे हात पसरणाऱ्याच्या जीवनाचा धिक्कार संत करतात. हा संतत्वाचा स्वाभिमान म्हणजे या सगळ्या स्वाभिमानांच्या दृष्टिकोनांचा विचार केला तर यांना मागणी संभवत नाही. संतत्वाच्या दृष्टीने मागणी नाही, भक्तत्वाच्या दृष्टीने मागणी नाही, परंपरेच्या दृष्टीने मागणी नाही, आणि शेवटचा मुद्दा स्वाभिमानाच्या दृष्टीने मागणी. मग आज मागतात कशी? आज मागणी झाली, या पाठीमागचं प्रयोजन लक्षात घेतलं तर महाराज सांगतात त्या मागणीचं प्रयोजन असं आहे, एक तर तो परमात्मा सहज कुणाला प्राप्त होत नाही. परमात्मा प्राप्ती करण्यासाठी अनंतांचे आयुष्य गेले. योग्यांनी आपलं सगळं सामर्थ्य स्वबळावर लावलं, एवढं सामर्थ्य स्वबळावर लावून त्यांच्या स्वप्नात सुद्धा कधी गेला? ध्यान करणाऱ्याच्या ध्यानात नाही, योग्याच्या योगात नाही, तप्याच्या तपात नाही, अनुष्ठान करणाऱ्यांच्या स्वप्नातही परमात्मा गेला नाही. नित्य वास्तव्य करणारा वेद त्याला जाणू गेला, नित्य वास्तव्य करणाऱ्या वेदाला सुद्धा कधी त्याचा अंत लागला? वेद जाणू गेला, पुढे मौनावला, वेदालाही मौन व्हावं लागलं. श्रुती नेती नेती म्हणती त्याला, शास्त्राने हात टेकिला. परमात्म्याचा अंत पाहण्यासाठी एवढ्या सगळ्यांनी प्रवास केला. देव कसा आहे पाहण्यासाठी हे प्रवास करतात, पण नातुडे जो कवणी परी, तो कुणालाही आतुडता आला नाही. नातुडणारा परमात्मा आहे, सहज आतडता येणारा नाही. मग त्याला आकळायचा कसा? ज्ञानोबाराय म्हणजे त्याला आकळण्याचा एकच पंथ आहे, आकळावा श्रीपती येणे पंथे. या रस्त्याने तुम्हाला देव आकळता येईल. आणि तो रस्ता कुठला असेल तर या कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर व्यापक असणाऱ्या परमात्म्याचं आधी व्यापकता समजली पाहिजे. किती व्यापक परमात्मा? एका शब्दात गीतेमध्ये सांगितले व्यापकता, गतीर भरता प्रभूचा अक्षी. किती व्यापक आहे? एवढा व्यापक आहे परमात्मा, अंतच नाही त्या परमात्म्याच्या व्याप्तीचा. महाराज म्हणले तो नाही आईचा ठाव उरला असे कवण, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. गगन जसं सर्वत्र व्यापक आहे, एवढा व्यापक भूमीवर कोण असेल तर परमात्मा. वेद श्रुती आपापसामध्ये चर्चा करतायत, सखी पुसे सखी सी, त्यांच्यात चर्चा चालू आहे. उभा ऐकिला संतामुखी, देव कसा आहे याबद्दल केलेली चर्चा आहे त्यांनी. ते विचारतायत एकमेकीला, अद्यापि
वेदांची काही कळलेची नाही शेष शिनला झाल्या 20,000 जिबा देवका हो विठेवरी उभा उभा. कळलंच नाही महाराज. आपापसामध्ये त्यांनी केलेली चर्चा आम्हाला कळलं नाही. अद्यापीवर कटावरी कर धिवर तीर वाळवंटी संत सभा सभा देव का हो विठेवरी उभा. त्यांना अंतच लागला नाही. मग वेदांना कळला नाही, श्रुतीला कळला नाही, शास्त्राला कळला नाही. तो कळला कोणाला? तो कळण्याचं सामर्थ्य फक्त एकच ज्ञानोबा सांगतायत. त्या महात्म्याने सायास केले आणि त्याने सायास केले म्हणून तो आज विठेवर उभा आहे. तो कोण? त्या दिवशी मी सांगून गेलो, भला भला पुंडलिका मानला सी जनलोका कोण्या काळे सुखा ईशा कोण पाहत. पुंडलिक रायाच्या भक्तीला भुलला. कशाला भुलला? अव्यक्त निर्गुण निराकार परमात्मा. पण भुलला कशाला? भक्तीला. बरेचसे जण सांगतात पुंडलिक रायाने मायबापाचा छळ केला. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ते पत्नीचं ऐकत होते आणि मायबापाचा छळ करत होते. एक प्रमाण सांगता का मला? एक मला संत वाङ्मयातलं एक प्रमाण हुडकून द्या की ते बायकोचा ऐकणारे होते ना आई बापाचा छळ करणारे होते. आवाज या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी दे कधी. हा ज्या महात्म्याचा अधिकार आहे. सगळ्या संतांचं दर्शन नुसतं पुंडलिक राय दृष्टीला पाहिले तर होते. त्या पुंडलिक रायांचं काय पाहिलं? ज्ञानोबाचे शब्द आहेत माझे नाही. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळीहून झाला येता निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे. काय पाहिला? भावार्थ हा शब्द फार महत्वाचा आहे. त्यांनी केलेलं अनुष्ठान पाहिलं. त्यांच्या अंतकरणामध्ये असणारा भक्तीचा अशुद्ध भाव आणि म्हणून तो परमात्मा आपल्याला प्राप्त. पुंडलिक रायाने मायबापाचा छळ केला. छे अनुष्ठान केलेलं आहे मायबापाच्या सेवेचं आणि त्याचा परिणाम तो परमात्मा आपल्याला प्राप्त आहे. अर्थात तो आतुडला. नुसता आतुडला नाही, अवघा आणला परिवार. गोपी गोपाळांचा भार. एवढंच नाही हो महाराज, आपल्यासाठी वैकुंठ आणलं. काय आणलं? तुका माने धन्य भूमी वैकुंठ आणले. भूमीवर वैकुंठ आणलं. काय आणलं? वैकुंठ आणला. अर्थात तो आकळणारा परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, निरपेक्ष आहे. असा असणारा परमात्मा आकळता आला नावारूपा. तुका म्हणे तो सोपा झाला आपल्यासाठी. तो सोपा आणून ठेवला आणि सोपा केलेला परमात्मा महाराज सांगतायत आम्ही प्राप्त करून घेऊ. अप्राप्य परमात्मा आहे. कसा प्राप्य आहे? अप्राप्य. प्राप्ती होणारा नाही, सहज प्राप्ती होणारा परमात्मा नाही. लक्ष्मी मातेला सगळे भोग त्यागावे लागले. मागच्या वर्षी तुम्हाला सांगून गेलो, तो सहज कुणाचाही अंगीकार करत सगळे भोग त्यागले. त्यावेळी फक्त पाय प्राप्त झाले. पण नामदेव महाराज म्हणजे तो आम्हाला अख्खा प्राप्त झाला. कसा झाला? सर्वांगाने आम्ही परमात्म्याची प्राप्ती केली. मग सर्वांगाने परमात्मा लक्ष्मी मातेला सुद्धा प्राप्त नाही. सर्वांगाने परमात्मा वेदांनाही प्राप्त नाही. पण तो सर्वांगाने कोणाला प्राप्त असेल तर तो भक्ताला प्राप्त आहे. कोणाला प्राप्त आहे? भक्ताला प्राप्त आहे. मग परमात्मा प्राप्तीच्या साधनांचा विचार केला तर प्रत्येक युगातली वेगवेगळी आहे. सांप्रत कलियुगातलं परमात्मा प्राप्तीचं साधन काय असेल तर महाराज म्हणजे आता बाकीच्या वाटांचा विचार करू नका.
बाकीच्या वाटांचा विचार करणे एवढं आयुष्य तुमच्या हातात नाही, आणि बाकीच्या वाटांनी परमात्मा आपलासा करण्याची कठोर साधना ही जीव आता करू शकत नाही. अवघड कोणी न करी सांगता. अवघड सायाचं तुम्ही सांगायला गेला तर छे, अवघड सायाच आता कोण करेल? अवघड कीर्तन असलं तरी माणसं म्हणतात परत त्या बुवाला बोलू नका. हसवणारा बुवा नसला तर सहज माणूस सांगतो ना परत, राव ते काय सांगत होता आम्हाला कळलं नाही. मग अवघड महाराज म्हणले आता कुणाच्या अंतकरणात पचणार? अहो सहज एखाद्या लेकराला वाटावं टाळकऱ्यांच्यात यावं, टाळ घेऊन उभं राहा. आता टाळ घेऊन त्यांनी उभं राहायचं म्हणल्यावर त्याच्या डोक्यावर काय पाहिजे? टोपी. टोपी असल्याशिवाय टाळ घेता येत. मग टोपी घेऊन तो टोपी घालून नाही आला, त्यांनी नुसता टाळ घेऊन उभा राहिला की टाळकरी काय म्हणणार त्याला? वयस्कर माणूस असतो एखादा, हे टोपी घालून ये, तसं इथे येऊ नको. आता हे एवढ्या जोरात केल्यावर ते टोपी घालून ये, ती टोपी नाही घालणार. ते त्या वयस्कर म्हाताऱ्याच्या हातात टाळ दिल, हा तुझा टाळ, तुझं भजन तुझं तू कर बाबा, मला काय याची गरज. आता टोपी घालून ये म्हणण्याचा काळ राहिला नाही. आता आपल्या डोक्यातली काढायची आणि त्याच्या डोक्यात घालायची, आपण दुसरी घेऊन यायची, तर ते इथं उभं राहील, नाही तर ते उभं राहणार नाही. महाराज म्हणजे अवघड तुम्ही जर सांगायला गेला, अवघड कोणी न करी सांगता. अवघड सायास आता कोणी करणार नाही. कारण सगळ्या वाटांचा विचार करता सांप्रत कलियुगामध्ये कलीचा प्रभाव जास्त असल्यामुळे, आयुष्य मर्यादा कमी असल्यामुळे, तेवढ्या अवधीत जर परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल तर परमात्मा प्राप्तीचं कोणतं साधन करावं? योग करावा, ध्यान करावं, अनुष्ठान करावं. महाराज म्हणजे नो हे सिद्धी परिणाम वायाची उपाधी दंभ धर्म योग याग विधी. ज्ञानोबा सांगताय तो योगाच्या वाटा जे निघाले गा सुपटा तया दुःखाचा अतिशय वाटा भागा आला. महाराज म्हणजे ते अत्यंत कठीण साधन. कसं साधन आहे? कठीण आहे, सहजतेने होणारं साधन नाही. बोळक्याला लोखंडाचे चणे खायला दिल्यासारखं ते साधन आहे. या मुखाने डोंगर घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर किती यातना होते. ते मृत्यू होणं ही तीख कडत जैसे वीख, डोंगर गिळता मुख फटेल का नाही? या मुखाने डोंगर गिळण्याचा प्रयत्न केल्यावर मुख राहील का फटेल? तद्वत क्रिया आहे. महाराज सांगतायत दुस्तरे योग सहज साध्य होणार नाही. कर्म अत्यंतिक सूक्ष्म आहे, कर्माची रेखा अत्यंतिक सूक्ष्म आहे. आचमन करताना संध्येला पाणी किती घ्यावं इथपासून कर्माचे नियम आहेत. यज्ञोपवीत कंठामध्ये जर असेल, देहावरती यज्ञोपवीत जाणवं असेल तर त्याचे वेगळे नियम आहेत. आणि कर्मनिष्ठाला हे सगळे नियम अत्यंतिक सूक्ष्मतेने पालन करावे लागतात. त्याच्यातल्या एखाद्या नियमात अपवाद झाला तरी मंत्र चळे थोड्या मंत्र उच्चारामध्ये बिघाड झाला तरी त्याचे परिणाम कुठे आहेत? देहावरती परिणाम आहेत. मग महाराज सांगतायत एवढे विकलांग परिणाम भोगण्यापेक्षा महाराज म्हणजे आम्ही दुस्तरही वाट मोडली आणि सूक्ष्मही मोडली. आम्हाला सूक्ष्म सुद्धा नको आणि दुस्तरही नको. आमचे भाविक कसे आहेत? भोळे आहेत म्हटले. आणि भोळे भाविक असल्यामुळे आमच्या हातून दुस्तरता पाहिली जाईल किंवा आमच्या हातून तेवढी सूक्ष्मता पाहिली जाईल असं काय सांगता येणार नाही. मग सहज प्राप्ती करण्यासाठी आम्हाला एकच मार्ग दिसला. आम्ही सगळ्या वाटा मोडल्या. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर. सूक्ष्म म्हणजे कर्माच्या, दुस्तर म्हणजे योगाच्या. त्या मोडल्या, केला राज्यभार. महाराज नेमकं तुम्ही केलं काय? सूक्ष्म मार्गाने कर्मही नाही, दुस्तर मार्गाने योगही नाही. मग तो परमात्मा तुम्हाला प्राप्त झाला कसा? तो परमात्मा प्राप्त करण्यासाठी तुम्ही साधन काय केलं? तो बरं एका भाषेत सांगतात. आम्ही काय केलं? एक गावे आम्ही
अन्यत्र वाटांकडे आम्ही पाहिलंच नाही. एक विध आम्ही न धरू पालट न संडू हे वाट सापडली आणि सापडलेली वाट म्हणजे तो परमात्मा आम्हाला गवसला. तो याच वाटेने मार्ग दावोनी गेली दयानिधी संतते तेनेच पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आम्हाला कोणत्याही प्रकारचा गुंता पडला नाही. तुकोबाला भरवशाने सांगतायत. कशाने? भरवशाने. काय सांगितलं? तुका म्हणे चला जाऊ याची वाट. का जाऊ? भरवसेने भेटे पांडुरंग. भरवशाने कोण भेटेल? आम्हाला पांडुरंग परमात्मा भेटेल. आणि या वाटेला लागल्याशिवाय तो भेटणार नाही. कारण आम्ही अनुभव घेतला. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. घ्या रे, नका तरपडू. घ्या रे तुम्ही, नका तरपडू, तुम्हीही घ्या. कारण हा अनुभव आम्ही घेतला. तुका म्हणे चाकोनी सांगे. आणि माझा अनुभव संतांचं बोलणं हे अनुभवाचं बोलणं आहे. कसं आहे? अनुभवाचं बोलणं आहे. आणि भक्ती क्षेत्रामध्ये अनुभवाचं बोलणं हे संत कृपेशिवाय प्राप्त होत नाही. गोबराय सांगतात आम्हाला ते प्राप्त झालं कारण काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वास आधारे धरून या आणि त्याचा परिणाम मग समोरचा बोलणारा अनुभवी आहे का त्याची वाणी बडबडीची, त्याची चाचणी आम्हाला लगेच कळते. तुका म्हणे मध्ये कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. हा नुसता बडबड करणार आहे, अनुभवाने सांगणार आहे. महाराज म्हणजे परमार्थामध्ये अनुभव पाहिजे. आणि अनुभव कशाचा पाहिजे? संसाराचा. संसाराचे अनुभव इथं काय आम्हाला येत नाहीत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि विश्वदेव आहे हा सत्यत्वाचा अनुभव ज्याच्या अंतकरणामध्ये खोल झाला तो अनुभव कशाने होतो? तो होतो एका साधनाने. ते साधन म्हणजे भक्ती. अन्यत्र साधनाने तो आकळता येत नाही. कारण ते साधन त्यांनी केलं त्या अनुभवापर्यंत पोहोचले. म्हणून महाराज म्हणजे देव तया जवळी असे पापनासे दर्शने. तेच नामदेवराय सांगतात अनाकलनीय परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. तो अनाकलनीय परमात्मा आम्ही प्राप्त केला. ते साधन म्हणजे जन्मोजन्मांतरामध्ये आम्ही अन्यत्र गोष्ट जोडली नाही. प्रत्येक जन्मामध्ये हे कुणाबरोबर आहेत? देवाबरोबर. रुक्मिणी मातेने प्रश्न केला होता यांना. रुक्मिणी माता म्हणली किती वेळा तुम्ही जन्म घेताय? सारखंच येत आहे म्हटले, सारखं जात आहे. प्रत्येक अवतारामध्ये तुम्ही आहेच म्हटले. तुम्ही नित्य मुक्त नाही का? त्यावेळी नामदेवराय आई साहेबांना सांगतात आई साहेब रुक्मिणी माते भक्त नित्य मुक्त आहेत. केशवाला विचार म्हटले, अर्थात परमात्म्याला विचार. केशवासी माते पुसोनी पाही भक्त नित्य मुक्त आहेत. मज नित्य मुक्ती जन्म नाही. केशवासी माते पुसोनी पाही युगान युगी अवतार दहाही. याचे निसंगे मज घडतील. याचे निसंगे आम्हाला अवतार घडतायत. कारण आम्ही काय स्वीकारलं नाही. नामा म्हणे नेघे मुक्ती. मज पंढरीची आरती विठ्ठल नामे करीन कीर्ती. नित्य काळ जीवनमुक्त. हे नित्य काळ जीवनमुक्त असणारे भक्त म्हणजे आम्ही आहे. आता ही प्रकरण कुठली आहेत? समाधीची आहेत. वा, असं ऐकणारा कोणतरी असल्यावर सांगाय बरं वाटतं. कारण ही प्रकरण वाचत नाही कोण. आता तुम्ही नियमाचं वाचताय वाटतं. तो एक काहीतरी ग्रुप आहे त्याच्यावर 1-2 जणांतर रामकृष्ण हरी येतच. ते नियम वाचणारी सगळी मंडळी. कारण वारकऱ्याने नियमाधिष्ठित जगावं. कसं जगावं? नियम. किती वेळ लागतो नियम वाचायला? 30 दिवसाचे 30 नियम तात्यांनी काढून दिले. 5 मिनिटं लागतात. किती? घड्याळी बोलण्यातले 5 नाही. घड्याळी 5 मिनिटं लावा. 5 मिनिटापेक्षा जास्त घड्याळ पुढे गेलं तर उद्या नियमच वाचणार. अख्ख्या समाध्या तुम्हाला 30 नियमातल्या वाचायच्या म्हटलं सगळं आवर्तन द्यायचं तर घड्याळी 35 मिनिटात सगळ्या समाध्या वाचून होतात. किती? 35 मिनिटात सगळ्या समाध्या वाचून होतात. वाचायला वेळ कोणाला? करायला नको. वाचलं पाहिजे. साधन केलं. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. तुका म्हणे महाराज सांगतात त्या समाधीच्या प्रकरणामध्ये नामदेवराय सांगतात नित्यमुक्त असणारे भक्त आम्ही. नित्यमुक्त असणारे भक्त पुन्हा पुन्हा येतो कारण आम्ही मुक्ती आसार समजली. आणि फल एक आमच्यासाठी काय असेल तर मुक्ती आसार फलकट. फल एक विठ्ठल नाम सार. विठ्ठल नाम सार फल असणार आहे. आणि त्यातच आम्हाला द्विगुणित आनंद मिळतो. कारण अनाकलनीय परमात्मा आम्ही त्या मापाने मोजला. जन्मोजन्मांतरामध्ये आम्ही देवाबरोबर आलो. आणि जन्मोजन्मांतरामध्ये आम्ही काय केलं? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आजच्या अभंगातही महाराज तेच सांगतात जन्मोजन्मी आम्ही
गोडियली भक्ती जनोजन्मी आम्ही जोडियली भक्ती जनोजन्मी आम्ही जोडियली जनोजन्मी आम्ही जोडियली जनोजन्मी आम्ही जोडियली अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये महाराज सांगतात तो अनाकलनीय परमात्मा मी प्राप्त करून घेतला. अप्राप्य असणारा देव आम्हाला प्राप्त झाला. ते कुठलं साधन आहे? जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती. जन्मोजन्मांतरामध्ये आम्ही कशाची जोडी केली असेल तर धनाची नाही, संपत्तीची नाही. आम्ही जोडी करत आलो ती फक्त भक्तीची, आणि भक्तीच्या जोडीचा परिणाम आम्हाला तो परमात्मा प्राप्त झाला. तेने तुझी प्राप्ती झाली देवा. तो आम्हाला प्राप्त झाला, आणि या भूमीवर परमात्मा प्राप्त करण्याचं आता तेवढंच साधन आहे बरं. शुद्ध भक्ती पाहिजे. शुद्ध भक्तीशिवाय परमात्मा सहज प्राप्त होणार नाही. हा प्रत्येक संत महात्म्याचा अनुभव आहे. प्रत्येक संत महात्म्याने तो अनुभव घेतला. आणि महाराज तो देव एवढा व्यापक आहे, एवढा व्यापक परमात्मा ज्यावेळी ज्ञानोबाराय सांगत होते, नामदेवराया अहो परमात्मा व्यापक आहे, परमात्मा व्यापक आहे. महाराज म्हणजे आम्हाला तो प्राप्त झाला कारण आम्ही त्याच्याविषयी भाव काय ठेवला. ज्ञानोबाराय प्रत्येक वेळी सांगायचे, ज्यावेळी तीर्थयात्रेला घेऊन गेले तर त्या तीर्थावळीच्या प्रकरणामध्ये पहा, प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ज्ञानोबाराय काय म्हणायचे, इथं पाया पडा, इथं पाया पडा. तर पाया पडा म्हटल्यावर ज्ञानोबाराय वाकायचे, नामदेवराय हात मागं बांधून उभे राहायचे. बरं ती साधी स्थान होती का महाराज? पश्चिम प्रभास, आदि करोनी, द्वारका, पाहिल्या सगळीका, मोक्षपुऱ्या, त्या सगळ्या मोक्षपुऱ्या होत्या. पण त्या ठिकाणी दर्शन घे म्हटल्यावर बरोबर महाराज नामदेव महाराज म्हणायचे, कोणाचं दर्शन घ्यायचं? ज्ञानोबाला म्हटल्यावर देव आहेत की इथं. कुठले देव? आम्ही देव म्हणत नाही म्हणले कुणाला. आमच्यासाठी एकच देव, सर्व भावे मज तेची रूपावडे. जे पुंडलिका पुढे उभे असेल, जे आमच्या पुंडलिकापुढे उभे ते रूप आम्हाला देव. अन्यत्र रूपाला आम्ही देव म्हणत नाही. कटीचटी कर जेने नाही धरले, नेघे मी तयाचे दर्शन. कमरेवर हात नाही, तू देवच नाही म्हणले आमच्यासाठी. उलट ज्ञानोबाराय तुम्ही यांना देव म्हणताय, माझ्या हृदयाची अवस्था काय सांगू तुम्हाला. यांना देव म्हणताना माझं हृदय फाटत म्हणले. त्या ते म्हणता देव लाजे माझे मन, आणि ते कष्ट दारुण कवना सांगू. ते कष्ट कुणाला सांगावं म्हणजे आम्ही. त्यांना देव म्हणत असताना आमच्या हृदयाची अवस्था काय होते. ज्ञानोबारायांना सुद्धा हे बोलणं ऐकल्यावर म्हणजे धन्य तुझा भाव एकविध. नामदेवा कवन कुळी तू जन्मला सिनामा, केशव परमात्मा तुझची जवळी. काय भाव आहे म्हणजे तुझा एकविध. अरे पण असं नाही म्हणजे व्यापक विठ्ठल असता सर्व देशी, असता हा विचार काय करशी. संकोचोनी काय झाला असेल लहान, घेही आपोषण ब्रह्मांडाचे. ब्रह्मांडाचं आपोषण घे. वेद ब्रह्मदृष्टी सांडून पहा. व्यापक विठ्ठल म्हणजे विठ्ठल जळी स्थळी भरला, त्रेता खाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने देखिला विठ्ठलची. महाराज सगळं ऐकून घेतलं. यांना प्राप्ती का झाली एवढं सांगायचंय मला. एवढा सगळा संवाद ऐकला आणि पुन्हा नामदेवराय म्हणजे, माऊली तुम्ही समर्थ संत आहे म्हणजे, तुमच्यासारख्या समर्थ संताची वाणी असत्य असं म्हणण्याचं सामर्थ्य आमच्यात नाही म्हणत. तुमची कहाणी खोटी आहे असं आम्ही म्हणूच शकत नाही.
पण माझा प्रश्न तुम्हाला फक्त एवढाच आहे की भावना अल्पमतीने माझ्या दृष्टीने भक्ती म्हणजे काय तुम्हाला सांगतो. नामदेवरायचं बोलणं आहे ज्ञानोबराबरोबर झालेला संवाद. तुम्ही सांगताय देव सर्वत्र व्यापक आहे, मग त्यासाठी महाराज म्हणले पृथ्वीवर 3 भाग पाणी आहे. किती? 3 भाग पाणी. 71% जमीन पाण्याने व्यापलेली आहे आणि राहिलेल्या भागावर मनुष्य वस्ती आहे. मग 3 भाग पाणी पृथ्वीवर असताना चातक नावाचा पक्षी कधी डबक्यातलं पाणी पिताना दिसला का? चातकाने कधी डबक्यात तोंड घातलं? म्हणजे आमची भक्ती तशी आहे बरं. मी नमनी नमनी लटके हे कहाणी. तुमची कहाणी लटकी असं म्हणत नाही मी, पण आमची भक्ती परी जलधारा वाचून चातक जैसा जलधारेशिवाय जसा चातक पक्षी अन्यत्र पाणी ग्रहण करत नाही, तसे आम्ही भक्त या कविद पंढरीरायाशिवाय अन्यत्र ठिकाणी मस्तक झुकवत नाही. हा आमच्या अंतकरणातील एकविध भाव. ज्ञानोबराय म्हणले धन्य तुझा भाव एकविध. काय नामदेवराय तुमचं बोलणं आहे. नामदेवरायाचं बोलणं सामान्य नव्हतं महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी तीर्थयात्रा बरोबर केली, पण ती तीर्थयात्रा करण्याचं कारण ज्यावेळी देवाने विचारलं होतं त्यावेळी ज्ञानोबराय म्हणले होते तुझी संगतीचे नित्य सुख घ्यावे आणि सार्थक करावे संसाराचे. नामदेवरायाच्या संगतीमध्ये जाऊन तुझी प्राप्ती त्यांनी कशी करून घेतली तो अनुभव मला घ्यायचा आहे. आता तो झालेला संवाद फार गोड आहे. का नामदेवरायांनी प्राप्ती करून घेतली त्यासाठी 9 प्रश्न विचारले होते. किती? आता 9 वाजून गेले. 9 प्रश्नांचा झालेला संवाद आहे तीर्थावळीमध्ये. किती? 9 प्रश्न अलौकिक विचारले होते नामदेवरायांनी. ज्ञानोबराय प्रश्न विचारत होते आणि ज्ञानोबरायचं बोलणं या सुखाचा अनुभव करी सुखरूपा सुख वस्तूच्या अधिपा नामदेवा. नामदेवराया तुम्ही परमात्मा कसा प्राप्त करून घेतला हा अनुभव आम्हाला सांगावं. महाराज ज्यावेळी ज्ञानोबरायाने हा प्रश्न केला तर नामदेवराय हात जोडतायत. माऊली तुम्ही विचारावं आम्ही सांगावं असं आमच्याकडे काय म्हटले. नव्हे बहुश्रुत नव्हे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा दुर्बळ दास म्हटले. तुम्ही कल्पतरू आहे, तुम्ही कामधेनू आहे आणि कामधेनू कल्पतरूने याचकपणे कृपन्नाच्या द्वारात उभं राहून विचारावं असं शोभा नाही देत. म्हणजे कल्पतरू याचक कृपन्नाचे द्वारी का दैन्य भाके थोरी कामधेनू गायीने दैन्य भागावं. पण तुमच्या समर्थाच्या म्हणजे काळगतीची कोणी मोजणी करावी. नकळे काळगती समर्थाची काळगती आम्हाला कळत नाही. पण आता तुम्ही विचारलंय ना तो परमात्मा मी कसा प्राप्त केला. तो परमात्मा मी प्राप्त केला ते साधन फक्त एकच, अन्यत्र साधनाकडे आम्ही गेलो नाही. महाराज म्हणजे कुठलं साधन? मनन केलं, चिंतन केलं, श्रवण केलं, निधिध्यासन केलं. काय केलं तुम्ही? ध्यान म्हणजे काय, समाधी म्हणजे काय, या सगळ्या 9 प्रश्नांचा संवाद आहे. मी फक्त आपल्या विषयापुरता सांगून पुढे जातो. आता मनन काय, नमन काय, सत्वशीलता काय, चिंतन काय, एकविध काय, ध्यास काय सगळी सांगितलेली आहेत. पहिला प्रश्न विचारला होता त्यांनी ध्यान म्हणजे काय. ध्यान म्हणजे काय विचारल्यावर नामदेव महाराज म्हणजे तुम्ही योग्यांची माऊली आहे. कोणी? आणि योग्यांच्या माऊलीने आम्हाला भक्तांना ध्यान विचारावं म्हणजे आम्ही काय सांगावं. म्हणजे ज्ञानोबराया ध्यान तुमच्या अंतकरणात ठसठसून भरलेले हो. ध्यानाच्या प्रक्रियेशिवाय योग साध्य होत नाही. पण योग्याची ध्यानाची भूमिका निराळी, भक्ताची ध्यानाची भूमिका निराळी बरं का. आला विषय म्हणून सांगून जातो सहज तुम्हाला. योग्याची ध्यानाची भूमिका काय आहे? योग्याची ध्यानाची भूमिका आहे हरिपाठनाथांचा कोण करत असेल तर त्यात एक प्रमाण आलं. मुद्रा ते 5वी, 10वी आलं क्षण तो आत्मा प्रत्यक्ष. कितवी मुद्रा? 5वी. 5वी मुद्रा कुठली आहे? मोजा. जागृती, स्वप्न, सुषुप्ती, तुर्य आणि उन्मनी. उन्मनी मुद्रा कितवी आहे? 5वी. आणि त्या 5व्या मुद्रेत ज्यावेळी योगी पोचतो त्यावेळी तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. किती अवघड कोण करेल. जागृतीत देव दिसत नाही. जागृतीत मंदिरापासून गेला तरी माणसाची इच्छा होत नाही काम असल्यावर जाऊन पाया पडायची. आता स्वप्नात कधी देवाकडे जायचं? मग स्वप्नातून परत त्याला उन्मनीत जायचंय. कधी करणार आहे? त्याहीपेक्षा सोपी व्याख्या म्हणले ही योग्याची व्याख्या आहे. आणि भक्ताची व्याख्या काय? भक्त सहज सांगून जात आहेत आमच्या दृष्टीने ध्यान. नामदेव महाराज म्हणजे तुमच्या इतकं काही आम्हाला समजत नाही, पण आमच्या दृष्टीने ध्यान म्हणजे माझ्या समोर बसलेला प्रत्येक जण कोण आहे? माझ्या समोर बसलेला प्रत्येक जण माझ्यासाठी पांडुरंगच आहे. हे म्हणजे आमच्या दृष्टीने ध्यान. ध्यान तया नाव निर्विकार निके जे विश्व माझ्या देखे विठोबाशी संबंध विश्वामध्ये पंढरीराय पाहणं
ही ज्याची भूमिका आहे त्याला ध्यान साध्य झालं म्हणे. ध्यानाची ही भूमिका आहे. महाराज म्हणजे तुम्ही देव प्राप्त केला कसा या भूमिकेने? हो म्हटले, आम्ही दुसरं काही केलं नाही. तो देव प्राप्त करण्यासाठी आमची एकच भूमिका, आणि ती भूमिका म्हणजे भजन तया नाव वाटे मज गोड एरते काबाड वायावीन अन्यत्र काबाडांची आम्ही धनी झालो नाही. जप तप अनुष्ठान घटापटाची साधना आम्ही केली नाही. एकाच साधनेने आम्ही परमात्मा मोजला, तो म्हणजे जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती. आम्ही फक्त भक्ती केली, प्रेमयुक्त अंतकरणाने त्याचं भजन केलं, आणि त्या भजनाचा परिणाम काय आमच्या चित्तामध्ये झाला असेल तर तेने तुझी प्राप्ती झाली देवा. त्याची प्राप्ती आम्ही केली, आणि ती प्राप्ती करण्यासाठी मोजण्याचं माप काय? मोजण्याचं माप एकच, ते म्हणजे भक्तीची मापे मोजी तो आनंद. भक्तीची आमापे मोजी तो मोजितो अनंता इतरांनी तत्वता अन्यत्र मापाने तो मोजता येणार नाही. एकच मापन ते म्हणजे भक्ती. त्या भक्तीच्या मापाने आम्ही त्याला मोजला, आणि म्हणून तो आम्हाला प्राप्त झाला. आणि प्राप्त झालेल्या परमात्म्यासमोर ज्यावेळी प्राप्त झाला त्यावेळी प्रत्येक वेळी परमात्मा आम्हाला म्हणायचा मागा मागा. तुम्ही मला प्राप्त करून घेतलं, परमात्मा प्राप्त झाल्यावर काहीतरी मागावं. मग सातत्याने ज्यावेळी माग म्हटला त्यावेळी आमच्या अंतकरणात इच्छा एकच, मना येईल तो जन्म देई भलते कुळी भलते ठाई ते मी साकडे घालीत नाही परी. फार गोड शब्द आहे बरं. जन्म कुठेही दे म्हटले, मना येईल तो जन्म देई भलते कुळी भलते ठाई ते मी साकडे घालीत नाही. ते आमचं साकडच नाही. आमचं साकडं काय? परी हृदयावरून त्वान वजावे. तुझ्या हृदयापेक्षा आम्हाला वेगळं करू नको. यापेक्षा दुसरं आमचं साकडं काहीच नाही. म्हणा येईल तो जन्म दे जन्म हो का भलते याती परी मी नसंडे हरिभक्ती. ती हरिभक्तीची वासना आमच्या अंतकरणामध्ये पुन्हा पुन्हा रुजू दे. आणि पुन्हा पुन्हा हरिभक्तीची वासना रुजत असताना तुझी चरण सेवा अखंडित आमच्या जीवनामध्ये करायला मिळावी, हेच आमचं सुखेची सुख पुढती. मागतो आगळे आनंदाची फळे सेवादान जन्मोजन्मांतरी तुझाच अंकिला करोनी विठ्ठला दास ठेवी. दास्यत्वापेक्षा आम्हाला दुसरं काही नको. काय द्यायचं असेल तर भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी ठेव्या फुले चरणी जन्मोजन्मी विडोबार कुमार.
प्राप्ती झाली देवा भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी ठेव्या पुढे चरणी जन्मोजन्मी. महाराज सांगतात त्या भक्ती प्रेम सुखाच्या अनुभवाने तो परमात्मा आम्हाला प्राप्त झाला. कशाने प्राप्त झाला? भक्तीने प्राप्त झाला. ऐका आता, कशाने प्राप्त झाला? भक्तीने. भक्तीने प्राप्त झालेल्या परमात्म्याकडे आता मागणी संभवत असताना काय मागणी मागितली असेल तर परत शब्द वापरला भक्तीच. काय दे? ज्या साधनाने तू आम्हाला प्राप्त झाला ते साधन आमच्या हातून अव्याहत घडलं पाहिजे, निरंतर घडलं पाहिजे. आणि निरंतर साधना घडण्यासाठी आम्हाला भक्तीच दे. काय दे? भक्ती. आणि पुढचा शब्द वापरला प्रेमसुख दे. काय दे? प्रेमसुख दे. नुसते महाराज म्हणले असते आमच्या हातून सतत भक्ती घडू दे आणि भक्ती करत असताना सतत आम्हाला तुझ्या चरणाजवळ ठेव, प्रेमसुख शब्द वापरला नसता तर भक्तीच दे आणि भक्तीच्या माध्यमातूनच आम्हाला तू प्राप्त झाला पाहिजे. भक्तीमुळेच तू प्राप्त झालाय ना. पण वरती भक्ती शब्द वापरला आणि भक्ती वापरून दुसऱ्या चरणामध्ये त्याच्याबरोबर प्रेमसुख जोडलं. कारण भक्ती करणाऱ्या दासालाही अनुभव आले. भक्ती करून देव आम्ही प्राप्त करून घेतला. नामदेव महाराजाच्या जीवनामधील अनुभव सांगून जातो तुम्हाला. प्रेमसुख शब्द का वापरला एवढंच सांगतो फक्त, फार भक्ती करत नाही आता. प्रेमसुख शब्द वापरला या पाठीमागचं कारण नामदेवराय सांगतायत भक्तीने तो प्राप्त केला. पण भक्तीने प्राप्त केल्यानंतर सतत वाटायला लागलं आम्हीच म्हणेल तसं देव ऐकतो, आम्ही म्हणेल तसं देव वागतो. देव खाते, देव पिते, देवावरी मी निजते हा भाव आमच्या जीवनामध्ये झाला. मी सांगितलं की देव आमच्या बरोबर जेवला. मला तहान लागली त्यावेळी देव पाणी देण्यासाठी आला. हा सुप्त अहंकार भक्तीमुळे झाला. कशामुळे झाला? भक्ती करणाऱ्याच्याही जीवनामध्ये सगळ्यात मोठा धोका काय असेल तर अभिमानाचा. भक्तीने प्राप्त झाला, भक्तीने प्राप्त झाला, भक्तीने प्राप्त झाला हे म्हणणं सुद्धा काय आहे? अभिमान आहे. आणि तो अभिमान जीवनात जागृत झाल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला. महाराज नामदेवराय आले अलंकापुरीला. अलंकापुरीला आल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताई सगळे बसलेले. आणि सगळे बसलेले असताना नामदेवराय आले म्हणून सगळे उभे राहिले. उभे राहिल्याबरोबर ज्ञानोबरायांनी दर्शन घेतलं, सोपानदेवाने दर्शन घेतलं, निवृत्तीनाथाने दर्शन घेतलं. आईसाहेब तेवढ्या काय पाया पडल्या नाही. आईसाहेब वरच बसून होत्या. हे सगळे पाया पडले तरी नामदेव महाराज काय पुन्हा त्यांच्या चरणाकडे वाकले नाही. पुन्हा काय नामदेवरायांनी दर्शन घेतलं. कारण सुप्त अभिमान अंतःकरणामध्ये होता. मी पंढरीतला आहे, देव माझ्या बरोबर जेवतो, मला तहान लागली की देव माझी आठवण करतो. सदा सर्व काळ देवाला माझ्या बरोबर करमत नाही, माझ्याशिवाय परमात्मा राहूच शकत नाही. हा सुप्त अहंकार अंतःकरणात स्पर्शला. नामदेवरायांनी काय दर्शन घेतलं नाही. ज्ञानोबराय मुक्ताई आईसाहेब म्हणले आईसाहेब दर्शन घ्या ना. तुम्ही दर्शन का घेत नाही म्हणले. नामदेवराय पंढरीवरून आले, देव स्वरूपेत आपल्याला. आईसाहेब म्हणजे तुमचे तुम्ही वंदा. काय करा? तुमचे तुम्ही वंदा, मी दर्शन घेणार नाही. का? वैष्णव म्हणले, अधिकार संपन्न वैष्णव आहे, महात्मा आहे. आईसाहेब म्हणले मग अधिकार संपन्न वैष्णव असला तर माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्या म्हणले. का म्हणून तुम्ही पाया पडता? का म्हणून म्हणजे अखंड देवाच्या बरोबर राहणार आहेत. कोणी? अखंड देवाच्या संगतीमध्ये राहणार आहेत. अखंड देवाच्या संगतीमध्ये राहणारे हे जर भक्त असले, अखंड देवाच्या संगतीत राहून यांनी देवाची प्राप्ती केली असली तर मी यांचं दर्शन घेत नाही. याचं कारण एवढंच आहे, यांचं दर्शन मुक्ताई आईसाहेबांनी घेतलं नाही. तिथं संतत्वाचा निकष आईसाहेब सांगतात, मी दर्शन घेणार नाही. कारण अखंड जरी यांना देवाची संगत असली तरी यांच्या चित्तामध्ये डोकवल्यानंतर मला एक गोष्ट फार जाणवली. ती गोष्ट कुठली? का रे अहंकार गेला. अहंकार गेला नाही.
अखंड देवाच्या शेजारात असणारे हे, पण यांच्या चित्तातला अभिमान का जात नाही? का जात नाही म्हटल्याबरोबर महाराज तिथं नामदेवराय म्हणजे माझ्या चित्तात कुठं अहंकार असेल का? मी भक्ती करून परमात्मा प्राप्त केलेला महात्मा आहे. ज्ञानोबराय म्हणजे फार काय चर्चा नको. आता जर आई साहेबांना शंका असेल ना म्हणजे आपण सगळ्यांची परीक्षाच घेऊ. भक्ती क्षेत्रात कोण परिपक्व आहे आणि कोण अपरिपक्व आहे म्हणून परीक्षा ठरली महाराज. कोण घेणार परीक्षा? संत परीक्षक गोरोबा काका. गोरोबा काकांना माहितीये म्हणजे याच्यातली किती मडकी भाजलेली आहेत आणि किती कच्ची आहेत. काका परीक्षा घेतील. थापटनं हातामध्ये घेतलं आणि परीक्षा घ्यायला सुरुवात केली. आता परीक्षा घ्यायला सुरुवात केल्यानंतर महाराज काय सांगावं, सगळ्याच्या मस्तकात थापटणी पडली. तेच थापटणं नामदेवरायाच्या मस्तकावरती पडलं की नामदेव महाराजांनी डोकं धरलं. काका लागलं ना म्हणले. लागलं का नामा? मारता एवढ्या जोरात म्हणले पुन्हा विचारताय लागलं का? तुमचं म्हणणं काय? गोरोबा काकांनी दिलेलं गोड उत्तर आहे. गोरोबा काका सांगतायत नामा, ज्या अर्थी मी मारलेलं थापटणं तुला लागलं त्या अर्थी माझं म्हणणं एवढंच आहे म्हटले. काय म्हणणं आहे? म्हणून जातो आता आठवले म्हणून. पोरा म्हणे पोरा असे नामा, तिळ भरी नाही भाजीला तिळभर सुद्धा तुम्ही भाजलेले नाही. असं कसं होईल म्हटलं? भक्तीने आता परमात्मा मला प्राप्त झाला आणि तुम्ही म्हणताय तिळा इतका सुद्धा मी भाजलेलो नाही. कच्चे ठरवता म्हणजे कच्चा आहे नामा. नामदेवराय कच्चे होते का? संतांनी केलेल्या ह्या लीला आहेत काय? या समाजाने योग्य दिशेने चालावं. समाजामध्ये भगवत प्राप्ती जर एखाद्याला झाली तर भगवत प्राप्तीनंतर जीवनामध्ये अभिमान होऊन त्या जीवनाचा ऱ्हास होऊ शकतो. यासाठी महाराजांनी केलेली लीला आहे. आणि त्या लीलेतून संबंधांना उत्तर दिलं की गुरुविन अनुभव कैसा कळे. त्या अनुभवानंतर महाराज सांगतायत भक्तीने देव प्राप्त होतो. भक्तीच्या पाठीमागे येणार ज्ञान हे चित्तामध्ये अभिमान वाढवतं. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती आणि ज्ञानोत्तर भक्ती करत असताना पुन्हा पुन्हा परमात्म्याकडे काय मागावं? भक्ती करता यावी. भक्तीचं ज्ञानही पाहिजे. ज्ञानानंतर अभिमान नको. भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणून प्रेम दे. म्हणून तिथं शब्द वापरला भक्ती प्रेम सुख देवोनी चक्रपाणी. आम्हाला द्यायचं असेल ना भक्ती दे, पण भक्ती बरोबर प्रेमसुख दे. आणि प्रेमसुखाने केलेल्या भक्तीमुळे सातत्याने आम्हाला काय प्राप्ती होईल तर ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी ज्ञानेश्वर. प्रेम सुख देवोनी चक्रपाणी ठेव्या फुले चरणी जन्मोजन्मी. भक्तीमुळे देव आम्हाला प्राप्त झाला. जन्मोजन्मी आम्ही काय जोडलं? भक्ती जोडली. आणि भक्तीमुळे तो प्राप्त झाला म्हणून आम्हाला भक्ती करता यावी. त्याच्या चरणाजवळ निरंतर वास्तव्य करता यावं. तर निरंतर वास्तव्य करत असताना अंतःकरणामध्ये अहंकार नको. तर काय पाहिजे? प्रेमसुख पाहिजे. काय पाहिजे? प्रेमसुख भक्ती पाहिजे. आणि प्रेमसुख भक्ती आम्हाला जन्मोजन्मी करता आली, किंबहुना करता यावी. यासाठी आम्हाला कोण म्हणवतो? महाराज सांगतायत यासाठी आम्हाला म्हणवतो नामा म्हणे आम. नामा म्हणे आम. नामा
नामा म्हणे आम्ही पायी कपुकाचे धारक नामाचे तुझे देवा. नामदेवराय सांगतात भक्ती प्रेम सुखाची इच्छा आम्ही केली, कारण आम्ही कोण आहे? अगदी शेवटचा आणि महत्वाचा शब्द म्हणजे आम्ही पायिक आहे. कोण आहे? पायिक शब्दाचा अर्थ काय तो सांगून कळत नाही. सहज तुम्हाला शंका उत्पन्न होईल, पाण्यातला मासा कसा झोपतो? काय शंका आहे? पाण्यातला मासा कसा झोपतो? तो कोबर आहे म्हणजे इथं बसून कसं कळेल? जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. मग पायिक या शब्दाचा अर्थ कळण्यासाठी ते व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. पायिक शब्दाचा अर्थ पायिकाचे सुख पायिकाशी ठावे. पायिकाचं सुख हे पायिकाला ठावंय म्हणून त्यासाठी पायिक व्हावं. आता पायिक बरेच होतात, पण पायिक झाल्यानंतर पुढचा शब्द होत नाही फोकाचे. पायिक व्हायला सगळे तयार आहेत, पण फोकाचे पायिक कोणी नाही. पण संत सांगतात आम्ही प्राप्ती केली, फोकाचे पायिकत्व केला. अर्थात निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास पाहून वास अनेकांची निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवणे. त्या निर्धाराने फुकाची पायिकी केली, कारण फुकाची पायिकी करणारे कोण आहेत? धारक नामाचे तुझे देवा. तुझ्या नामाचे आम्ही धारक आहे म्हणून आम्ही फुकाचे पायिक आहे. फुकाचे पायिक असल्यामुळे आमची मागणी तुझ्याकडे एवढीच आहे, भक्ती प्रेम सुख देवणी चक्रपाणी हे व्यापुले चरणी जन्मोजन्मी. यथामध्ये अवकाश अभंगाचा भाव तुमच्या समोर प्रतिपादित केला. तुमचा वेळ मी नाही घेतला बरं. आपण चालू थोडं उशिरा केलं होतं त्यामुळे पण वेळ मी सांगितलेली बरोबर झाली 9:30. 9:30 पेक्षा जास्त करणार नाही, कारण माझ्याकडे आलं होतं 7:45 म्हटल्यावर अभंगाचा विस्तार. अभंग शब्दाचा अर्थच काय? भंग न पावणार. असे किती बुवा गेले असतील पण अभंग आहेतच. अभंग शब्दाचा अर्थ आहे त्याला कधीच भंग. जेवढं त्याच्यात शोधत जावं तेवढं ते व्यापकच होत जातं. काय होत जातं? व्यापकच होत जातं. पण संतांच्या साम्य दृष्टीने जेवढं काही आपल्याला ते कृपा करतात, आता त्याच्या कृपा अवश्य येईल वाचे सरिसे तैसे तुम्हा प्रति निवेदन. त्यांनी दिलेल्या अनुभवातून नामदेवरायाने करून घेतलेली सेवा. आज उपंद्य दिवसाची सेवा मागणीचा दंडक असल्यामुळे मागणीपर प्रकरणाचे अभंग. काय मागावं देवाकडे? आम्हाला भक्ती करता यावी. आणि भक्ती करत असताना भक्तीचा अभिमान अंतकरणामध्ये नको तर काय पाहिजे? भक्तीविषयी प्रेम पाहिजे. आणि प्रेमयुक्त भक्ती करत असताना जन्मोजन्मांतरामध्ये आम्हाला तुझे चरण प्राप्त व्हावे यापेक्षा दुसरी मागणी संतांनी जीवनात केली नाही. या आशयाचा अभंग सेवेकरता निवडलेला आजची सेवा उपंत्य दिवसाची सेवा मोजे कोळवेरे या गावामध्ये. आता सगळीच आमची प्रेमाची मंडळी आहेत आणि ज्यांच्यामुळे आज खऱ्या अर्थाने आज संत पूजन आमचे विक्रम महाराज आहेत, विशाल महाराज आहेत, आपण सप्त्याचे आयोजक नियोजक सगळी मंडळी आहेत. आता ही सगळी आमची प्रेमाची मंडळी. सुनील महाराज आहेत, गोपीचंद महाराज आहेत, प्रथमेश महाराज आहेत, अण्णा आहेत. अशी सगळी माणसं आमच्याकडून नावं घ्यायला गेलो की परत 2 तास वाढेल. एवढी सगळी आमची आहेत. आमची सज्जांनी गोड केली. आमची भोरवाडीची सगळी मंडळी असतील. किंबहुना या पंचक्रोशीतली आमची प्रेम करणारी सगळीच मंडळी, मृदंगाची सातविणेकरी बाबा, चौकदार बाबा,
साऊंड सिस्टीम आता महाराजांची जी आमच्या, त्यामुळे फार काय विलक्षण बाबाची सगळी असणारी ही प्रेमाची मंडळी एका ओवीत सगळ्यांचं नमन. प्रभू तुम्ही महेच्या आचमूर्ती, मी दुबळा अर्ची तसे भक्ती, आणि म्हणून बोल गंगावती स्वीकार आलं की या न्यायाने असणारे प्रेम असं वृद्धिंगत होत राहू. आणि पुनश्च एकदा आता आला योग. मागच्या वर्षी सप्त्याला आलतो त्यावेळी आमचा सप्ताह ठरला नव्हता, पण आता तो सप्ताह ठरलेला आहे. म्हणून परत सगळ्यांना कीर्तनाच्या माध्यमातून सांगतोय, सद्गुरु सोपान देवांच्या द्वारामध्ये वास्तविक ज्या गोष्टीची आपल्याकडे दुर्लभता आहे, सगळा भाग त्या गोष्टीने सुपीक होत गेला. पण माझ्या अनुभवानुसार इतक्या वर्षात फळ पद्धती, संप्रदायाच्या शुद्ध पद्धती याची आपल्याकडे दुर्लभता आहे. काय आपल्या भागामध्ये ती दुर्लभता आहे. शुद्ध सांप्रदायिक पद्धती काय आहेत, शुद्ध फडकरी पद्धती काय आहेत, शुद्ध वारकऱ्यांच्या चाली काय आहेत, हे सगळं अनुभवण्यासाठी सोपान देवानेच आम्हाला दिलेली बुद्धी म्हणजे श्री संत नामदेव महाराज फळाचा सप्ताह दरवर्षी सोपान देवांच्या दरबारामध्ये होतो. वैशाख वद्य प्रतिपदा ते वैशाख वद्य पंचमी. त्यामध्ये युट्यूबवर गाजलेले नाही, साधनेने सिद्ध झालेली माणसं आपण बोलवतो. आणि ती साधनेने सिद्ध झालेली माणसं म्हणजे सद्गुरू मोठे माऊली आहेत, कदम माऊली छोटे आहेत, मोठे माऊली आहेत, शिंदे माऊली आहेत, केशव महाराज नामदास आहेत, बंडादात्या कराडकर आहेत, घेवकर महाराज आहेत. अशी सिद्ध झालेली महात्मे सोपान देवाच्या दरबारामध्ये कीर्तन सेवेला येत असतात. आणि विशेष म्हणजे नामदेव महाराजांच्या वंशज गळ्यामध्ये विना घेऊन तिथं गाता भजन करतात. ते भजन ऐकायला या. ते भजन काय असतं सुनील महाराजांनी यांनी सगळ्यांनी अनुभवलंय मागच्या वर्षी. हा आनंद उपभोगायला न 7 दिवस आपल्याला जमेल तर या पंचक्रोशीतून किमान पक्षी 1 दिवस तरी मोठ्यात मोठ्या संख्येने त्या सोपान देवाच्या दरबारामध्ये सर्वांनी हजर राहा. दिनांक 2 मे 2026 ते 7 मे 2026 पर्यंत होणारा सप्ताह. 1 दिवस आवर्जून आपण सर्वांनी तिथं उपस्थिती लावावी हीच प्रार्थना आपल्या चरणारविंदी करतो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. नामदेव जनाबाई
Ah
सुंदर